सो हे गुड मॉर्निंग गाइज, वेलकम बॅक टू अवर चॅनल. सकाळचे वाजलेत 9 हे बघा. आणि आपण उठलोय, कव्वा स्नान केलंय, फक्त थोडंसं कव्वा स्नान तोंड धुवून घेतलं असंच आणि रेडी झालोय. का? कारण की आपल्याला जायचं आहे आता गाडी घेऊन. आपल्या ॲक्च्युली उद्या गाडीची आहे, आपल्या उद्या गाडीची पासिंग, गाडी न्यायची आपल्याला, पासिंग करायला, तिचा परमिट रिन्यू करायला आणि या सगळ्या गोष्टी आहेत ना आपल्या एक्सपायर झाल्या. तर त्या आपल्याला आता जायचं आहे. उद्याची आपली अपॉइंटमेंट आहे, तर उद्याची अपॉइंटमेंट आहे आणि जाऊन आपल्याला गाडी सगळी आता ओके करायची. आपण अपॉइंटमेंट बुक केली उद्याची, त्यासाठी उद्या आपल्याला कल्याणला जायचं आहे. तर उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघालच की पासिंगची प्रोसेस वगैरे सगळी कशी असते, काय असते, किती रुपये भरले, किती रुपये नाही भरले. आणि पण आत्ता त्यांचा आम्हाला मेसेज आला आहे की गाडीवरती माझ्या कॅरियर आहे, येलो प्लेट, माझी येलो प्लेट गाडी आहे. येलो प्लेट गाडीवरती माझ्या कॅरियर लावलेलं मी, सामान वगैरे लगेज वगैरे कॅरी करायसाठी. तर ते आपल्याला कॅरियर काढायला लागणार आहे. आणि प्लस गाडीला आहे ना येलो प्लेटच्या साईडला अशा रेडियमच्या पट्ट्या असतात, पिवळ्या कलरच्या, पुढे व्हाईट असतात, मागे लाल असतात. तर त्या पट्ट्या असतात, त्या पुढच्या व्हाईट, मागची रेड आणि साईडच्या येल्लो. साईडच्या येल्लो पण आहेत माझ्या, पण मी गाडीच्या खाली लावल्यात त्या क्लायडिंगला. पण ते बोलले की आत्ताच्या नवीन नियमानुसार आपल्याला गाडीच्या ज्या पट्ट्या आहेत त्या क्लायडिंगला नाही पाहिजेत, त्या डोअर हँडल जिथे असतं ना तिकडे आडव्या आल्या पाहिजेत. तर आता आपल्याला त्या पट्ट्या पण लावायला जायचं आहे. आता त्याशिवाय आपली गाडी पासिंग नाही होणार. तर वाजलेत 9, 9:15 वाजता आपण निघूया. अनिशा ऑफिसला सोडूया तिकडे, कारण की अनिशाला जिथे ऑफिसला सोडतो ना तिकडेच आपला गोळकीचा गॅरेजवाला आहे. तर तो आपल्याला कॅरियर काढून दे, त्याच्याकडे जाऊया आपण. कॅरियर पटकन काढून घेऊया गाडीचं. आणि मग इथं हरिनिवास सर्कलला रेडियमवाला आहे, तिकडे येऊन रेडियम लावून घेऊया गाडीला. आणि त्यानंतर मग घरी येऊन फ्रेश होऊन आंघोळ करून मग आपण जाऊया ऑफिसला. ऑफिसला मेसेज टाकलाय सकाळी की मी आज जरा लेट येणार आहे, कारण की माझ्या गाडीची पासिंग आहे, मला ही सगळी कामं आहे. आणि उद्या ऑब्व्हियसली माझी सुट्टी असेल. सुट्टी ॲक्च्युली माझी काल होती, पण मी कालची सुट्टी कॅन्सल केली कारण की मला अपॉइंटमेंट भेटली नव्हती. आणि अपॉइंटमेंट मला आता गुरुवारची भेटले, तर मला आता ती सुट्टी उद्या घ्यावी लागणार आहे. तर चला निघूया. पहिले आता तुम्हाला भेटूया गाडीमध्ये आणि दाखवूया पुढचं कसं कसं काय काय असतं ते सगळं. ही आपली गाडी उभी आहे. ऐक, पहिले मला वाटलं जायला की ही आपली गाडी आहे. ही व्हाईट प्लेट कशी झाली आपली, ही इकडे आहे. सेम सेम बघायचं, एका फ्रेममध्ये दोन्ही गाड्या सेम सेम. हे बघा, हे जे कॅरियर दिसतंय ना, हे आपल्याला काढायचं आहे गाडीचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे बघा, ही जी येल्लो प्लेट आहे ना, ही येणार इकडे अशी पासिंगसाठी. 9:30 वाजलेत घड्याळामध्ये. हे बघा 9:32 झालेत. शकीला आपल्याला सोडायचं आहे ऑफिसला तिच्या 9:45 पर्यंत आणि 15 मिनिटामध्ये. आता मी जस्ट 3 नाक्याला पोहोचतोय. हे समोरून दिसतोय सिग्नल, 3 नाक्याचा सिग्नल आहे. 3 नाक्याला सिग्नलच आपल्याला 2 मिनिटं थांबायला लागणार. आणि हिला 9:45 वाजता पोहोचायचं ऑफिसला. बघूया गाडी किती पळवता येते, पळवायला लागेल गाडी थोडीफार, पळवूया गाडी थोडीशी हायवे लागल्यावरती. चला, सिग्नल पण ना, अरे यार सुटलाय सिग्नल, शिट. आणि नाही भेटणार आपल्याला, कारण की हा सिग्नल फक्त 10 सेकंदाचा सिग्नल आहे. 10 पण नाही, चला 9 येतात डायरेक्ट तिकडे. 9 सेकंदाचा सिग्नल कोण ठेवतात का? चालेल, आता काय बोलणार आता. 9 सेकंदाचा सिग्नल आहे, 9 सेकंद, फक्त 9 सेकंद. आणि ब्रेक किती माहिती आहे त्यानंतर, 180 सेकंदाचा ब्रेक. आणि सिग्नल सुटतो फक्त 9 सेकंदासाठी. बघायचं आहे बघा, जस्ट सिग्नल सुटलेला होता. मी आता इथे पोहोचलो, तुम्ही बघितलं ते. आणि हे बघा वरती दिसतंय तुम्हाला, मी काय बोलतोय, तू तसा टाइम घेऊन तिकडे ये ना. हे बघा 162 आहे बघा, 161, 160. भाई 9 सेकंद सोडता आणि 160, ऍटलीस्ट 30 सेकंद तर ठेवा बाकीच्या सिग्नल सारखा. हा बघा, हा आता सिग्नल सुटेल बघा, तुम्ही किती सेकंदासाठी सुटतो. 2, 1, 0 बघा किती, 10, 9, 8 दिसले. काय सिग्नल आहे ना. आणि असा सिग्नल फक्त 3 ना केलाय. हा सिग्नल फक्त 3. या इकडचा जो बॅक सिग्नल जिथं आम्ही येतो ना, आमची एंट्री जिथं होते ना, तिकडेच हा फक्त आता सिग्नल आहे. बाकीचे हे जे सगळे सिग्नल लागलेत ना, आता बघा 4, 3, 2, 1 आहे ना, हा वाला सुटेल ना आता. ह्याचा बघा कितीला सुटेल बघा, तो बघा 25, 24 ला. आणि आमचा सिग्नल 9 सेकंदाला. अरे काय बोलणार, जाऊ द्या. काय रूल लावतात, कशा पद्धतीने सेट करतात सिग्नल, त्याचं त्यांना माहिती. आपण आता पटापट पळूया गाडी, कारण की आता टाइम 9:36 झाले इथले. ते बघा त्या सिग्नलला थांबेपर्यंत 10 मिनिटामध्ये आपल्याला शकीला पोहोचवायचं ऑफिसला. आणि तिथे शकीच्या ऑफिसच्या इथेच बाजूलाच नाही तो आपला एक मानपाड्याला गॅरेजवाला आहे, त्याच्याकडे मी पहिले खूप काम करायचो आपल्या छोट्या गाडी लाल गाडीचं. तर त्याच्याकडे जाऊन आता आपण पटकन कॅरियर काढून घेऊया आणि मग आपण हरिनिवासला येऊन स्टिकर्स लावून घेऊया गाडीला. मेट्रोची कामं यार जोरदार चालू तिथे मेट्रोची कामं. आणि ह्याच्यामुळे ना इथे नेहमी ट्रॅफिकच असते आता सध्या. ही एक अशी मेट्रो आहे आमची, ठाणा
म्हणजे ही कुठली वडाळा कासारवडावली वडाळा अशी एक मेट्रो आहे ही इकडची. कासारवडावली गायमुखपर्यंत ती एक्सटेंड केली त्यांनी, ती गायमुखपर्यंत जाते. भाई हिचं काम म्हणजे जरा ना जोरदार चालू असतं याचं बघा ना. हे सगळं आता बनतंय, सगळं असतं काम करताना. आणि दुसरी एक मेट्रो आहे पवईची मेट्रो. भाई ती मेट्रो तर भाई फक्त ना बनतेच आहे कधीपासून, फक्त बनत चालली आहे. मला आठवतंय मी कॉलेजला होतो ना तेव्हापासूनची म्हणजे ती बनवायला स्टार्ट केली ना ती अजूनपर्यंत बनतेच आहे. भाई बुर्ज खलिफा जगातली सगळ्यात उंच बिल्डिंग आहे ना बुर्ज खलिफा, ती 6 वर्षात बनली होती, 6 वर्षात. आणि ह्यांची पवई मेट्रो अजून काही बनत नाही बाबा. ते मला तर वाटतं माहितीये का, जोपर्यंत ती मेट्रो बनेल आणि ती जोपर्यंत मेट्रो रेडी होईल ना लोकांच्या ह्याच्यासाठी, तोपर्यंत ती रिडेव्हलपमेंटला पण गेली असेल. म्हणजे ते अशी बोलतील की आता ह्यांचे पोल उभे करून एवढे वर्ष झाले, 12-13 वर्ष झाले, 15 वर्ष झाले, आता हे तोडून परत बांधायला लागणार कारण की रिडेव्हलपमेंटला गेली. अरे यार काय तुमची कामं. ही बघा, ही आमची मेट्रो बघा इकडची होते ना रेडी फटाफट. तिकडे तर हे पण नाही केलंय त्यांनी. हे जे वरची दिसतंय ना हे असं मेट्रोचे स्लॅब्स ते पण नाही टाकलेत, फक्त पोल उभे करून ठेवलेत. तिकडे कधी गेलो ना त्या साईडला तुम्हाला मी ते पण दाखवेल. भाई कसा चालवतोय, चल. घाई असल्यावरती जी अशी झाली चिमणी मध्ये येतात झाली. जेव्हा घाई असते तेव्हा माणसाला. तर पोहोचलो अनिशाच्या ऑफिसला. ही बिल्डिंग आहे अनिशाच्या ऑफिसची, IDFC बँक. आणि 9:51 झालेत आता बघा, माझ्या घड्यात पण 51 झालेत. आणि तिने टाकला मेसेज की ती 10 वाजेपर्यंत येते म्हणून, कारण की इथं वर जायला पण तिला 5-7 मिनिटं लागणार आता सगळे चेकिंग बिकिंग करून. तर ठीक आहे, तिला ऑफिसला जायची सध्या आता इच्छा नाहीये. ती बोलते मला गाडीतच बसायचंय, गाडीतच बसून राहायचंय बोलते, मला कंटाळा आलाय बोलते जायला. पण आता काय करणार, आता आपल्याला जायचं तर आहे. 1 मिनिट कॉल येतोय अर्जंट, फोन आला होता. मी ती सांगतो, शकी चालली बिचारी आपली कामाला, कंटाळली आहे. पण ठीक आहे, हरकत नाही, कारण की आठवड्याभरानंतरच आपली आता रोड ट्रिप चालू होणार आहे. एक 7 दिवसाची आपली लॉंग ट्रिप आहे. एक कुठे असणार काय असणार ना ते काहीच अजून ठरलं नाहीये. काहीच अजून ठरलं नाहीये की आपण ट्रिपला कुठे जाणार आहे. फक्त आम्ही सुट्ट्या टाकल्यात, तिने पण सुट्ट्या टाकल्यात, मी पण सुट्ट्या टाकल्यात की आम्ही जायचंय, आपल्याला जायचंय पिकनिकला, म्हणजे ट्रिपला आहे का. तर आता बघूया कसं काय असतं, ती कुठे ठरतं आपलं जायचं. 2 प्लॅन तर ठरले, म्हणजे 2 दिवसाचे प्लॅन तर ठरले की 2 दिवस आपण एक काम करूया, 1 दिवस इकडे जाऊया 1 दिवस इकडे जाऊया. असं ते आम्ही निघू तेव्हा तुम्हाला सांगू की कुठे कुठे ठरलंय. पण बाकीचे जे 7 दिवस आहेत, कारण की आम्ही बघा रविवारपासून ते दुसरा रविवारपर्यंत म्हणजे अशी 8 दिवसाची आपली सुट्टी असेल टोटल. तर 8 दिवसात आपले 2 दिवस झाले, पण बाकीचे 6 दिवस आपण कुठे फिरणार काय फिरणार. तसे आमचे खूप सारे प्लॅन्स होते. आपल्याला नॉर्थ इंडियाला जायचं होतं किंवा आम्ही साऊथ इंडियाला पण जाऊ शकत होतो खालच्या साईडला. बट आता कुठे जायचं काय जायचं ते अजून काही एक्झॅक्टली ठरलं नाहीये. तर बघूया आता ते कसं असतं काय असतं ते. ह्याच्यासाठीच तर गाडी पण त्याच्यासाठी तर आम्ही तयार करतोय की बाहेर गेल्यानंतर आपल्याला गाडीचे डॉक्युमेंटेशनचा काही इश्यू असला नाही पाहिजे, गाडीची पासिंग वगैरे सगळे ना हे ओके असलं पाहिजे. म्हणून मग गाडी आपल्याला रेडी करायला लागते. काय ना आपली येल्लो प्लेट गाडी आहे ना सध्या. येल्लो प्लेट म्हणजे ती येल्लो प्लेटची साठी यूज तर होत नाही, ती फॅमिली यूज साठीच होते. ती कधीपासून जेव्हापासून घेतली तेव्हापासून मला वाटतं ती फक्त एका हातात शूट, एका हातात मोबाईल, एका हातात गिअर ड्रायव्हिंग सगळं करायला लागते. तर ती फॅमिली यूज साठीच वापरतोय मी फक्त. पण तिला आता मी येल्लो प्लेटची व्हाईट प्लेट करायचं आमचं कधीच ठरलंय की व्हाईट प्लेट करून टाकूया गाडीला. त्यानंतर मग गाडीचे डॉक्युमेंट्स काय असतात, एक PUC काढायची असते दर वर्षाला 100 रुपयाची. त्यानंतर इन्शुरन्स काढायचा असतो गाडीचा. जो फर्स्ट पार्टी जरी इन्शुरन्स काढला ना मी गाडीचा, तर तो पण मला इन्शुरन्स आहे ना 7-8 हजारात येऊन जातो. आणि या गाडीचा मला थर्ड पार्टी इन्शुरन्स 16,000ला पडतो. म्हणजे या गाडीचं इन्शुरन्स झाला, परमिट झालं, ऑथरायझेशन झालं, पासिंग झालं, त्यानंतर अजून एवढे सगळे डॉक्युमेंट असतात ना रिन्यू करायचे दरवर्षी रिन्यू करायला लागतात. ते टॅक्स झाला गाडीचा, तर मला दरवर्षी 30-40 हजारचा मला दरवर्षी फटका असतो या गाडीला. तर ते पण आपल्याला आता सगळे ना गाडीचे डॉक्युमेंट्स आहेत ना ते क्लिअर करायचे. येल्लो आपण नंतर येल्लो प्लेट काढून तिला व्हाईट प्लेट आपण नंतर करूया, त्याच्यासाठी पण टाइम जाईल. ठीक आहे, आपण सध्या जसं चालतोय तसं चालून जाऊया या गाडीवरती, आपल्याला काही प्रॉब्लेम होत नाहीये. पण असं आहे की आता आपण एका स्टेटमधनं दुसऱ्या स्टेटमध्ये जाणार गाडी घेऊन, तर तिकडे आपल्याला चेकिंग मध्ये वगैरे काही प्रॉब्लेम असला नाही पाहिजे. कारण की तुम्हाला तर माहितीच असेल की जेव्हा आपण बाहेर जातो गाडीमध्ये, हा एक साला आवाज येतोय ना, हे दाखवायला लागेल बघा. सीट बेल्टचा आवाज येतोय घडी 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 घडी. इथे हे काहीतरी इश्यू आहे गाडीमध्ये, हे पण जाऊन दाखवायचंय. ठीक आहे, हे पण दाखवून घेऊया नंतर. पहिले ही काम आवरून घेऊ मग ते दाखवूया. गाडी पासिंग मशीन झाली ना की आपण त्याच्यासाठी सेपरेट थोडा टाइम काढून मग ते सर्व्हिस सेंटरला जायला लागेल गाडी घेऊन. तर हा मी हे बोलत होतो की बाहेर जेव्हा पण तुम्ही जाता, तुम्हाला माहिती आहे जेव्हा पोलिसांनी किंवा कोणी ट्रॅफिक पोलीसवाल्यांनी आपल्याला अडवलं तर गाडीचे डॉक्युमेंट्स नसतील ओके, तर तिथे तुम्हाला फाईन वगैरे जे काय असेल ते भरायला लागतं. इन केस जर ओके जरी असले तर ते काय ना काय खोट काढतातच गाडीमध्ये.
ते ऍटलिस्ट आपले डॉक्युमेंट आपण ओपन ठेवूया. जे काही खोट काढले तर आपल्याकडे कॅमेरा तर आहेच. कॅमेरामध्ये जे काय सगळं शूट करून लागा. आणि जे डॉक्युमेंट जर ओके तर तुम्ही कुठल्या ह्याच्यामध्ये तुम्ही आम्हाला फाईन मारायचा प्रयत्न करताय, म्हणजे फाईन मारायचा प्रयत्न करताय, पैसे घेताय. तर ते आपण माझ्यासोबत असं खूप वेळा झालंय म्हणून मी तुम्हाला सांगतो एक्सपिरियन्स की गाडीचे डॉक्युमेंट्स ओके असून सुद्धा मला खूप वेळा पैसे देऊन निघायला लागले मला त्यांना की भाई जाऊ दे, सोड बाबा, इथनं मला जाऊ दे, काय पण फाईन लावत होते मला. ठीक आहे, ते डिस्कशन नंतर करू आपण, ते नंतर बघू. याच्या जो काय या ब्लॉगची त्याचं काही घेणे देणं नाहीये सध्या. आता आपण जाऊया. पोहोचलो गॅरेजला. इथे आतमध्ये एक लेफ्ट टर्न कट घेतला ना की तिथे आतमध्ये गॅरेज आहे आपल्या दादाचं. तर बघूया दादा आलाय का, कारण की 10 वाजलेत. लवकर आला असेल तर लवकर भेटला तर ठीक आहे, नाही तर खाली फुकट मग परत वेट करावे लागेल आपल्याला जर तो नसेल आला तर. चला इथनं जायचं आपल्याला लेफ्टला. बघूया दादा असेल तर चांगली गोष्ट होईल. यार गाडी काढीकडनं आज जायचं आहे मला. गॅरेज मला वाटतं आत्ताच उघडले दादाने, त्यांच्या वर्कर्सने. गाड्या पुढे मागे काढतायत. ते मला बोलले 5 मिनिटं थांब. ठीक आहे म्हटलं, चला तुमचं काही ते कॅरेज काढा, अरेंजमेंट करून घ्या. आपल्याला काही एवढं काय काम नाहीये, फक्त कॅरियर काढायचं आणि निघायचं आपल्याला. तर भाई इकडे आपलं काही कॅरियरचं काढायचं काम झालं नाही आतापर्यंत. तिथे मी 3-4 जणांना फोन लावला की भाई कोण कॅरियर काढून देईल का. कॅरियर अरे या सीट बेल्ट पण नाही आता वाजायचं. कॅरियर काढून देईल का मी विचारतोय. 3-4 जणांना विचारलं पण साला कोण काढून द्यायला रेडी नाहीये कॅरियर. नाही आम्ही काढत नाही, आमच्याकडे हे नाही, आमच्याकडे ते नाही, आमच्याकडे कोण हे नाही, काय बोलतात त्याला, कारागीर नाही, सगळे नाही बोलतात मला आता. तर आता एकाने सांगितलंय की इकडे या ठिकाणी जा, तिकडे तुला ते कॅरियर काढून देतील. म्हणजे जिकडे नॉर्मल अशी जे गाडीची इंटेरियरची अशी जी कामं करतात ना, इंटेरियर एक्सटिरियरची, जिथे सीट कव्हर आणि हे ते सगळं लावतं, त्यातला एक कोणते त्यातले तुला लोक काढून देतील असे त्यांनी सांगितलंय. तर आता मी तिकडेच जातोय. आता बघतो तिथे काम होतं का आपलं. त्यांच्याकडे जायला प्रॉब्लेम काय नाही, पण ते लोकांना फक्त कॅरियर काढायचं एवढंसं काम आहे ना, त्याच्यासाठी पण ना ते जास्त चार्ज करणार आपल्याला खाली फुकट, लेबर चार्जेस त्यांचा. कारण की आपल्याला आजच्या दिवसासाठी फक्त काढायचं आहे. उद्या पासिंग झालं की आपल्याला लगेच परत लावून टाकायचं आहे ते. कारण की कॅरियर शिवाय भाई मजा येणार नाही गाडीला. मजा येणार नाही म्हणजे इन द सेन्स की आमचं सामान ट्रॅव्हलिंग करताना जास्त असतं ना, तर मग ते कॅरियरवर राहिलं ना की गाडी कशी जरा आतमध्ये एक्सप्रेस मोकळी राहते. तर आपल्याला फायनली कॅरियर काढणारा भेटलाय. इकडे हे आपलं कॅरियर आहे. आता आपला कॅरियर काढणार आता हा इकडचा इम्पॉर्टंट आहे, मॅन्डेटरी. आत्ता काढायचं कॅरियर आणि उद्या येऊन परत लावायचं, बस हेच करायचं. याच्यासाठी किती रुपये लागतात आता बघूया. तर भाई दादा आपला कॅरियर काढतायत आता गाडीचं. सध्या आपल्या गाडीसाठी कॅरियर काढणं खूप सध्या इम्पॉर्टंट होतं, मॅन्डेटरी होतं. कारण की याच्याशिवाय आपली गाडी पासिंग होणार नाही. दादांना बोललं की आता काढून द्या, उद्या पासिंग झाल्यानंतर परत येणार इकडे, परत लावून पण द्या. आता बोलले दोन्ही टाईमचं काम मी एकत्र तुला करून देतो. हे काढायला ना अशी 2 पाने लागतात आणि एकटा माणूस पण म्हणजे ते बोलले की तुम्ही पण स्वतःहून काढू शकता, पण आपल्याला नाही जमणार भाई ते 2 पाने आणि त्यांना ते सांभाळायला पण, ते परत खेचायला, या साईडला काढून घ्यायला पण ना 2 जण तरी ॲटलीस्ट पाहिजे. आणि ते पाने वगैरे पण माझ्याकडे नाही आहे. ते म्हटलं तर ठीक आहे, आता काय करू शकत नाही आपण, तर आपण त्यांच्याकडनंच काढून घेऊया, त्यांच्याकडनंच लावून घेऊया. सध्या ह्याच्या खाली ना आता काहीतरी ना ते आलं असणार, म्हणजे ते कॅरियर लावतो ना तरी ते असे ना स्क्रॅचेस वगैरे येतात सगळे गाडीचे त्याच्यामुळे. तर ते पण आता चला बघूया, परत कॅरियर लावल्यानंतर परत ते झाकून जातील. नंतर आपण जेव्हा गाडीचे काम करू त्यानंतर ते सगळे एकत्र करून टाकू सगळं. टिल द टाईम आपल्या गाडीला मागे रेडियम आहे, ठीक आहे. त्यानंतर जी साईडला आहे ना, हे इकडे ही पट्टी नाही, ही आपल्याला इथे आता लावून घ्यायची, ती आपण तिकडे लावून घेऊया. आणि दुसरं पुढे व्हाईटवाला पण आहे आपल्याला. आणि हे जे टी लागतं सगळे, 1, 2, एक त्या डोरला आणि एक मागच्या डोरला, असे 4 टी आहेत. ते आपलं 4 टी आपल्या गाडीला आहेत आधीपासूनच. हे बघा हे 4 टी, तर त्याचा काय प्रॉब्लेम नाही. बाकी गाडीवरती अजून असं काय आहे नाही, ही आपली नावं लिहिलेली फक्त. दादाने एक साईडचं खोललं, आज अजून 3 साईडचं खोललं की कॅरियर असंच गाडीत टाकूया आणि घरी जाऊन काढून ठेवूया आणि उद्या परत आणून लावूया. गाडीला ना रस्टिंग पकडायला लागली आहे थोडी दिसतंय का, हे बघा इथे रस्टिंग व्हायला लागली आहे गाडी थोडीशी. रस्टिंगचा पण इश्यू सॉल्व्ह करायला पाहिजे, अँटी रस्ट काहीतरी मारून वगैरे घ्यायला पाहिजे. कारण की असं झालं ना तर हा पत्राचा पॅनल आहे, हा पूर्ण पत्राचा पॅनल मग हा पूर्ण एवढा बदलायला लागेल आणि चढून जाईल तो. त्या आधीच काहीतरी करायला पाहिजे. माझा विचार आहे रोटोमोटिव्हला जायचं पुण्याला. रोटोमोटिव्ह आपण खूप वेळा बघतो आणि मी त्यांचा फॅन आहे खूप मोठा. तर रोटोमोटिव्हलाच जाऊन हे सगळं करून घ्यायला पाहिजे. बघूया त्यांचे अपॉइंटमेंट घेऊन चार्जेस वगैरे काय असतं. आपल्या आता ज्या सुट्ट्या आहेत ना गाडी आपल्याला, या आठवड्याभराच्या सुट्ट्यामध्ये आपण सगळी कामं करून टाकूया. हे बघा एक साईडचं निघालं, दादाने एक साईडचं काढलंय, आता त्या साईडची पाहिजे. हे बघा ते पण थोडीशी अशी दगड लागला होता हायवेला, गाडी अशी ट्रक्समधनं दगड उडतात ना जोरजोरात, तो इथे एक लागला होता दगड, तिथे पण अशी रस्टिंग पकडली आहे बघा, दिसतंय
म्हणजे रस्टिंग थोडं आता व्हायला लागलं आहे गाडीला. काय माहिती ते दगड बिगड लागले, तिचं अँटी रस्ट कोटिंग करून घ्यायला पाहिजे. बघा इथे पण एक आलं आहे, दिसतंय हे बघा, इथे पण रस्टिंग चालू झाली थोडीशी. काय माहिती अशी अचानक कशी चालू झाली. बाकी आपला कलर पण थोडासा पील ऑफ व्हायला लागला इकडनं, हे दिसतंय कलर निघा झाला आहे सगळं असं. तर आता गाडीला जरा बनवून घ्यायला पाहिजे. 6 वर्ष आता होतील या गाडीला, या महिन्यामध्ये या डिसेंबरमध्ये गाडीला 6 वर्ष होतील. 6 वर्षात एकदा गाडीला ते काय बोलतात त्याला, टेफ्लॉन कोटिंग आणि पॉलिशिंग, रबिंग बिबिंग पॉलिशिंग वगैरे सगळं करून एकदा त्यांच्याकडनं घेतलं ना, अँटी रस्ट कोटिंग खालना करून घ्यायची, गाडीच्या वरना करून घेतली, सगळं ओके करून घेतली गाडी, की मग आपली गाडी फिट परत पुढचे 3-4 वर्ष 5 वर्ष काढायला. थोडासा खर्च असा गाडीला मध्ये द्यायला पाहिजे. गाडीची पॅम्परिंग नीट केली नाही ना गाडीची, तर गाडी मग अशीच कामं करत राहणार. तर गाडीला पॅम्परिंग तेवढंच जास्त गरजेचं आहे जेवढं आपण स्वतःला पॅम्परिंग करतो. खाणं पिणं जसं असतं ना, तसं गाडीला पण चांगलं खाणं पिणं आणि चांगलं तिचं सगळी काळजी घ्यायला पाहिजे, तेव्हा ती गाडी चांगली लाईफ लॉंग चालणार. दादाने अजून एका साईडचं काढलं आहे, आता एकच साईड राहिली. दादा मला बोलतोय की 300 रुपये लागतील, आत्ता काढणार आणि उद्या लावणार, दोघांचे मिळून 300. 200मध्ये सेटिंग करून टाकूया, बघूया दादा ऐकतो का. आता खाली फुकट 300 रुपयाचं नुकसान, 2 मिनिटाच्या कामासाठी 300 रुपये द्यायला पण जीवावरती येतं ना भाई. सध्या कॅरियर दोन्ही सीट आपल्याला खाली करायला लागला, पुढची पण आणि मागची पण. कॅरियरच्याच गाडीमध्ये टाकून दिलं. इकडचे दादाने हे काढले, ते वरचे हे जे लावलं होतं ना, हे जर असं गम आहे गाडीच्या मजबूतीसाठी लावला होता, तर तो बोलतो की तसंच राहू दे, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. तर ठीक आहे, ते राहूया असंच. आणि इकडचे पण काढले, त्याचा पण गम काढून टाकायला पाहिजे का, नको धुवून गेले एकदा. चल ठीक आहे, त्याचं जरा साफ करून घेतो तर नाही तर ते समोरच्या लावून काढणार ना की इथे कॅरियर होतं म्हणून. ते पण आता गाडीत टाकूया, पाणी बिणे स्क्रू बी, आणि निघूया इकडनं पैसे देऊन दादाला. दादाने आपल्याला करून दिलं काम, 100 रुपये घेतले आपले काम करायचे, आणि काम फिट झालं आपलं एकदम 25. आता आपण जाऊया गाडीला रेडियम लावायला बाजूला. ठीक आहे, तसं 100 रुपयाचं काम होतं का नव्हतं माहीत नाही, पण 100 रुपये घेतले दादाने. ठीक आहे यार, थोडीशी मेहनत घेतली उन्हामध्ये विनामध्ये. हा बघा, हा दादा आहे, ते हात धुतोय ना, हा बघा, हा तो आहे, त्याने केलं का. मला बोलला उद्या लावून पण देईल मी आले की तुम्ही. म्हटलं हा ठीक आहे चालेल, लावून पण दे आल्यावरती लागेल आपल्याला. आता फक्त एक प्रॉब्लेम आहे, जी 3M टेप आपल्याला गाडीला लावायची आहे ना आत्ता, त्या 3M टेपचा इश्यू हा आहे की एकदा लावल्यानंतर जेव्हा मी परत काढेल ना, ती गाडीचा कलर घेऊन नाही निघाली पाहिजे. जर इनकेस गाडीचा कलर घेऊन निघाली ना तर प्रॉब्लेम होईल पूर्ण. कारण की आता तुम्हाला जसं दाखवलं की गाडीचा कलर थोडासा असा पील ऑफ व्हायला लागला, म्हणजे निघायला लागला असा थोडा. तर मग असं नको व्हायला की तो पूर्ण कलर घेऊन निघाला, कारण की 3M टेप ना ती खूप मजबूत असते, म्हणजे ती खूप एकदम पक्की पकडते गाडीला. तर आता त्याचे चार्जेस किती असतात काय असतात ते आपण इथे बघूया, कारण की मी लास्ट टाइम इथेच लावली होती टेप ती छोटी. हे बघा, हे इथे दिसते ना दुकान, हे इकडे लाईट साईडला इथे दुकान आहे एक, तिथे लावली होती. तर त्यांच्याकडेच बघूया कशी असते काय असते, किती रुपयाला भेटते, लावूया. आणि मग उद्या पासिंगला नेऊया गाडी आपली. उद्या आपली अपॉइंटमेंट आहे. 3-4 वेळा मी बोलून झालोय. पण त्याची बघा ही कशी लावली, ही अशी आपल्याला लावायला लागणार गाडीला साईडला. कॅरियर काढल्यानंतर गाडीचा लुक थोडा चेंज झाला ना. गेल्या वर्षी मे महिन्यामध्ये आपण कॅरियर लावलं होतं गावाला जायसाठी. बरोबर मे महिन्यामध्ये आम्ही 10 तारखेला गावाला गेलो होतो, आणि त्याच्या आधी 7 तारीख का 8 तारखेला आम्ही जाऊन कॅरियर लावून आणलं होतं गाडीला. आणि आता पण सेम तसंच मे महिना आहे, कॅरियर काढलं आपण. आता परत कॅरियर लावूया उद्या. 11 वाजले, एक काम झालं आपलं कॅरियरचं. आता हे जे दुकान दिसतं इकडे कार गॅरेज, हे इथे स्टिकर्स वगैरे लावलेले दिसतात. बघा हे दिसतात नेम प्लेट, स्टिकर्स, गाडीला काय स्टिकर लावतो, स्टिकर, नेम प्लेट वगैरे, हे सगळं काम इथे आपलं होतं, मी इथे करतो म्हणजे. तर आता यांच्याकडनं आपण ती 3M टेप, ही जी 3M टेप ना फुटावरती भेटते. 1 फूट 30 रुपये, 2 फूट 40. आता ते किती फूट लागते, याला किती रुपये घेतात ना इकडे, ते आता त्यांच्याकडेच काय. चला बघूया किती रुपये लागतात, काय लागतात ते तुम्हाला सांगूया. लावून तर घ्यायला लागणार आहे, 1 दिवसासाठी लावायचे आणि काढायचे, त्यासाठी पैसे द्यायला लागणार बघा. ठीक आहे चला. तर आपल्याला भेटते 3M टेप इकडे, ही वाली 3M वाली, ही 3M वाली टेप टेप अशी ना, ही गाडीला अशी लागली ना एकदा की बाई ती परत निघणार नाही, काढता येणार नाही ती. काय करूया, दुसरी तर हाय नाही त्यांच्याकडे. हे बघा स्टिकर्स वगैरे पण आहेत, तुम्ही लावू शकता स्टिकर वगैरेची गाडीला. ते येऊन हे असं सगळं आहे. आता ही 3M टेप लावल्यानंतर ते उलट निघणार नाही, गाडीचं सगळं शो निघून जाणार आहे. ज्याने लास्ट टाइम पण लावली होती पण ती काढली होती. बघूया, 1 दिवसाचं काम आहे आपल्याला. आज लावायची, उद्या काढून टाकायची. जमली तर निघाली तर ठीक आहे. आता गाडीचा कलर वगैरे घेऊन निघाली तर प्रॉब्लेम होईल सगळा. गाडीचा कलर घेऊन निघाली तर पूर्ण गाडीचा जो आहे शो तो पण जाईल.
लावून घेऊया, याच्याशिवाय पासिंग होणार नाही आपली गाडी, गरजेचं आहे. 50 रुपये फूड बोलतायत, बघूया लावायला लागेलच. लास्ट टाइम पण तसंच झालं. लास्ट टाइम तिकडे गेलो, त्यांनी खाली पट्टी बघितली, ते बोलले वरती लावायला लागेल. तर मग वरचं ह्या पुढच्या 2 तर आहेत आणि मागे लाल पण आहे, फक्त साईडची आहे ना ती खाली लावली आहे मी. तर ते बोलले हां इथे लावायला येईल ना ती इथे. दादा फक्त प्रॉपर लावा का आता, कारण की मला वाटतं लागली की आता परत निघणार ना तुम्ही बोलताय, तर मग ती आता ठेवायला तिथे पण लावतात का फक्त 2 दरवाजांना लावतात? ते आता तुझं एजंट आहे ना, हां एजंट वरती सगळं काय. अच्छा, तुम्हाला काय वाटतं कुठे म्हणजे तुमच्याकडे येत असतील ना गाड्या लावायला? सगळं इथेच लावतात दरवाजाला. हां एवढे हां ही एवढी झाली आणि इथनं इथपर्यंत ना. इथून एवढी. हां हां ठीक आहे, मग एक काम करा, डोरलाच लावा. इन केस जर ते बोलले ना की तिकडे पण लागेल, तर तिकडे ते असतातच ना, 1 फूट तिकडे लावून गेल मग तिकडे असली तर. पण ही प्रॉपर, कारण की ते लोक लावतात ना, ते लोक काय करतात माहितीये का, घेतात फाडतात लावतात ना, वर खाली असं काय बघत नाही, डायरेक्ट लावून टाकतात आणि मोकळे होतात. हा द्या ना. गाडीला स्टिकरिंग पण करायची पण आता ते पण करू शकत नाही, आल्यानंतर करू दे. हे काढायला नंतर असं प्रॉब्लेम नको की गाडीचा कलर घेऊन निघाली. ही झाली आपली व्हाईट पट्टी, येल्लो पट्टी बॅक डोरला. थोड्या वेळानंतर ना, थोड्या वेळानंतर ती एक सवय होऊन जाते बघायला, मग नंतर मग काय नाही. सध्या आता बघायची सवय नाही म्हणून ती जरा गाडी ऑड वाटेल अशी. तर चला झाली, पट्ट्या लावल्या, गाडीचा शो गेला सगळा आहे ना. काय करू शकतो, पासिंगसाठी करायला लागतं. 450 म्हणजे 10 फूट झाल्या, 5 फूट इकडे 5 फूट तिकडे, 10 फूट लावायचे. त्यांनी 500 रुपये सांगितले, 450 मध्ये मांडवली गेली. म्हणजे हे 450 आणि ते 200, 650 रुपये पासिंगसाठी एक्स्ट्रा गेले माझे. ठीक आहे, 11:15 वाजले, घरी जाऊया, आंघोळ करूया, फ्रेश होऊया, कामाला जायला निघूया. चष्मा इथे गॉगल ह्याच्यावरती लावून ठेवलाय, असा लावला होता आणि पूर्ण गाडीमध्ये चष्मा शोधतोय. अरे चष्मा कुठे गेला, चष्मा आणला होता, दुकानात राहिला का, आता बघतोय इथे लावलाय. तर हां झालं, गाडीचं सगळं करून घेतलं आता आपण. तर आपण आता परत गाडीचे फोटो काढूया सगळे, परत दादाला पाठवूया. दादा अजून काय चेंजेस करायचे असतील किंवा हे पण पाहिजे ते पण पाहिजे असं काय बोलत असेल तर मग हे पण पाहिजे ते पण चेंजेस वगैरे काय मागत असेल तर मग आपण ते पण चेंजेस करूया काय लागले तर, आणि मग पासिंगला गाडी नेऊया ओके करून एकदम. चला भेटूया घरी. तर चला फोटो काढले आपण गाडीचे 2 साईडने, त्याला पाठवायसाठी की भाई आम्ही चेंजेस केले म्हणून गाडीमध्ये. एकदा धुवून पण घेऊया गाडी आल्यानंतर, थोडी धूळ वगैरे झाली आहे गाडीवरती, मस्त अशी. जरा आल्यानंतर धुवून घेतली ना की जरा चकाचक नेऊया तिकडे गाडी. चला झाली तयारी, सेट, ऑफिसचं टी शर्ट घातलं, जीन्स घातली एक, आणि आता निघूया पटकन. टाईम झाला आहे 1ला 10 मिनटं राहिलेत. माझं टार्गेट होतं की 1 पर्यंत ऑफिसला पोचायचं, पण लेट झाला. सगळी कामं, कपडे धुवायचे वगैरे सगळे काढले, आंघोळ सगळे आवरून घेतली, बाकीचं घर सध्या तसंच सोडतोय. आणि आता पळूया आपण फटाफट ऑफिसला. पप्पा येतील आता 1 वाजता, पाणी येईल तर निघूया. लेट झाला तर आता तर काय करणार, आता लेट भले अर्धा तासच असून दे, लेट 1 तासच असू दे, लेट तर लेट असतो. तर मग जाऊया आता ऑफिसला, निघूया पटापट, पोचूया आणि भेटूया तुम्हाला डायरेक्ट आता संध्याकाळी. मार आता मला, मार. हे बघा ही मला मारत होती आता थांबली आहे, मारत होती मला आत्ता ही थोड्या वेळापूर्वी. मार ना आता, भीड ना आता, आता भीड ना, भीड. घाबरली का? भीड ना आता, भीड ना, घाबरली का? तर बॅक टू होम. किती वाजता गेलेलो आपण? मला वाटतं 1 वाजता ना, 1 वाजता गेलेलो ना मी, 1 वाजता. अरे हा म्हणजे ते नाही, ऑफिसला मी 1 वाजता गेलो होतो इकडनं, आणि 8:30 पावणे 9 वाजलेत. रिटर्न झालो आहे घरी. आता चेंज करूया, आवरूया, फ्रेश होऊया, आणि मग हा ब्लॉग एडिटिंग करूया पटकन, आणि हा ब्लॉग पटकन पब्लिश करून टाकूया आपण आता रात्रीच. कारण की कुठे, हां ठीक आहे, चल जाऊया. आणि मग आपण हा ब्लॉग पब्लिश करूया. आणि आपल्याला जसं की तुम्ही आजच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल की
गाडी वगैरे आपण सगळी ते कॅरियर आणि ती रेडियमची पट्टी वगैरे सगळी लावून आणली आहे, कारण की आपल्या गाडीची उद्या आहे पासिंग. तर तो पण ब्लॉग आपण शूट करूया. पासिंगचा कसा असतो, काय असतो, कसा एक्सपिरियन्स होतो आपल्याला. सकाळी 7 वाजता आपल्याला कल्याणला पोचायचं आहे आणि 9 वाजेपर्यंत फ्री होऊन जाऊ असं दादाने सांगितलं आहे. तर बघूया असं होतं का नाही होत ते. 7ला पोचायचं म्हणजे मला 6ला निघायला लागेल, 6ला निघायचं म्हणजे मला 5ला उठायला लागेल. तर सकाळी 5ला उठायचं आपल्याला यासाठी. तर हा ब्लॉग संपवूया आता इथे. भेटूया तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये पासिंगच्या. तो टिल देन बाय बाय, पीस.